मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण बघितलं असेल आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बक्कासूरची लागोपाठ 3 मैदानामध्ये सेमीला हार झाली. एक भव्यदिव्य असं मैदान झालं होतं. 2 लाखाचं मैदान. माजी आमदार रामभाऊ सातपुते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देवाभाऊ केसरीचं भव्यदिव्य असं ओपनचं मैदान झालं होतं. त्या मैदानामध्ये बक्कासूरचा पहिरा होता घोटकरांचं छोटं रॉकेट, घोटकरांचा सर्जा. बक्कासूर आणि सर्जा मित्रांनो त्या मैदानामध्ये सुंदररित्या गाडी गटपास झाली होती. परंतु सेमीला हार झाली. त्यानंतर बक्कासूर आपल्याला लगेच दुसऱ्या दिवशी जे मैदान झालं होतं पाटील बाबा या उत्सवानिमित्त भव्यदिव्य असं बैलगाडा शर्यत एक हातात एक बैल मैदान वडकी तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी त्या मैदानामध्ये बक्कासूर सुंदररित्या मित्रांनो गटपास झाला. परंतु त्याही मैदानामध्ये बक्कासूरची सेमीला हार झाली आणि त्यानंतर बक्कासूर आपल्याला आज आई पद्मावती देवीच्या यात्रेनिमित्त जे भव्यदिव्य असं बैलगाडा शर्यतीचं मैदान झालं, ओपनचं मैदान, पद्मावती केसरीचं मैदान, मौजे आगरेवाडी फाटी भुकुम तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी 1 लाखाचं मैदान झालं. त्या मैदानामध्ये बक्कासूर आणि बलमा हा जोड आपल्याला पळताना दिसला. सुंदररित्या मित्रांनो गटाला स्पीड लागलं होतं गाडीला, परंतु आज देखील बक्कासूरची सेमीला हार झाली. नक्कीच टॉपचा पहिरा होता, परंतु आज देखील बक्कासूर आणि बलमाची सेमीला हार झाली. परंतु मित्रांनो बक्कासूर बैलगाडी क्षेत्रातील देव ज्याला संबोधतात असा बक्कासूर आहे. आत्तापर्यंत मित्रांनो जेवढे इतिहास केलेत बक्कासूरने, तेवढे इतिहास मित्रांनो आत्तापर्यंत कोणत्याच बैलाने केले नाहीत. लगातार 2 दिवस मित्रांनो ओपन आदत मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय. 12व्या हिंद केसरी किताबाचा मानकरी ठरलाय. मित्रांनो मोठमोठे इतिहास आहेत बक्कासूरच्या नावावरती आणि 1-2 हार झाली म्हणून काय झालं? वाघ तो वाघच असतो आणि राजा तो राजाच असतो मित्रांनो. बक्कासूर लवकरच आपल्याला कमबॅक करताना दिसेल. तर मित्रांनो बक्कासूर आता आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल? उद्या दिनांक 13 मार्च 2026 रोजी मित्रांनो एकही मैदान होत नाहीये. त्यानंतर मित्रांनो भव्यदिव्य असं मैदान होते 14 तारखेला सहकार महर्षी केसरी भव्यदिव्य असं बैलगाडा शर्यत. शनिवार दिनांक 14/3/2026 महर्षी सहकार महर्षी केसरीचं भव्यदिव्य असं ओपनचं बैलगाडा मैदान होतंय. या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे ₹1,50,000, द्वितीय क्रमांकासाठी ₹1,10,000, तृतीय क्रमांकासाठी ₹71,000, चतुर्थ क्रमांकासाठी ₹61,000, 5व्या क्रमांकासाठी ₹51,000, 6व्या क्रमांकासाठी ₹31,000, 7व्या क्रमांकासाठी ₹21,000 आणि 8व्या क्रमांकासाठी ₹11,000 आणि या मैदानामध्ये सेमीफायनलसाठी 2 नंबरला उतरणाऱ्या गाडीस योग्य बक्षीस दिलं जाणार आहे आणि हे मैदान लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला एस-टी-सी लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल. आणि एक दुसरं मैदान होतंय भव्यदिव्य असं 15 तारखेला 15 मार्च 2026ला शिवजयंती उत्सव आणि गुढीपाडवा निमित्त भव्यदिव्य असं बैलगाडा शर्यत आदत चॅम्पियन 2026चं मैदान होते. रविवार दिनांक 15 मार्च 2026 मौजे बलकवडेवाडी उरवडे आंबेगाव तालुका मुळशी जिल्हा पुणे एक हातात एक बैलचं मैदान होतंय. या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस आहे ₹1,00,000, द्वितीय ₹71,000, तृतीय ₹51,000, चतुर्थ ₹41,000, 5व्या क्रमांकासाठी ₹31,000, 6व्या क्रमांकासाठी ₹21,000, 7व्या क्रमांकासाठी ₹11,000 आणि या मैदानाचे आयोजक आहेत जगदंब प्रतिष्ठान बलकवडेवाडी. आणि या दोन्हींपैकी कोणत्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बक्कासूर आपल्याला पळताना दिसेल? तर मित्रांनो नक्कीच आपल्याला बक्कासूर 14 तारखेला टॉपच्या पहिऱ्यामध्ये पळताना दिसेल, जे 1.5 लाखाचं मैदान होतंय. सहकार महर्षी केसरी भव्यदिव्य असं ओपनचं बैलगाडा मैदान जे होतंय शिवकीर्ती शेती फार्म, आनंदनगर, अकलूज, चाकोरे रोड, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर या ठिकाणी भव्यदिव्य असं मैदान होतंय. सहकार महर्षी केसरी या मैदानामध्ये पुन्हा एकदा आपल्याला बक्कासूर आणि मित्रांनो घोटकरांचं छोटं रॉकेट, घोटकरांचा सर्जा हा जोड पुन्हा एकदा एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो. मित्रांनो आपण तुम्हाला संभाव्य पहिरा सांगतोय. नक्कीच हा जोड जर या मैदानामध्ये पुन्हा एकदा पळायला आला तर आपल्याला
काहीतरी वेगळंच बघायला मिळेल आणि या मैदानामध्ये नक्कीच आपल्याला टॉपचं स्पीड बघायला मिळेल बकासूरचं आणि बकासूर आपल्याला नक्कीच सहकार महर्षी केसरीचं भव्यदिव्य असं ओपनचं बैलगाडा मैदान होतं. या मैदानामध्ये कमबॅक करताना दिसेल.